खरं जीवन आहे ना, खरं तर गावाकडचे लोकच जगत असतात आणि ते कसं तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, सकाळी उठून पाहतोच आहे मम्मीने एवढा मोठा शेकोट केला होता तिकडे आखी सारी वस्तू त्याची शकन एवढा मोठा शेकोट करून आहे ना अजून ते त्याच्या आणून टाकीतच होती. मग आपल्याला काम लागलं होतं की त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि ते आपण आता पुरे करणार होतो. त्यानंतर आहे ना दुपारी आपल्याला तणनाशकाचा फवारा बी द्यायचा होता गावाला आणि ना गावाला फवारा मारायचा म्हणजे चिखलात मारावा लागणार होता. त्याच्यामुळे आपण मित्राला बी बोलून गेलो फवारा मारा. त्यात माझ्या पंपाला जास्तच प्रेशर होतं त्याच्यामुळे जोरात चालत होतं चांगलं. कोणाला टरबूज पहिले मिळो ना मिळो आपल्याला टरबूज पहिलेच मिळालं होतं कारण आपल्या चुलत्याचे टरबूज चालू झाले होते मार्केटला. आणि ना वहिनीला आपण टरबूज न आता डायरेक्ट लिंब घेऊन गेलो होतो कारण इतर वेळी ते आपल्याला द्यायचे आज आपण त्यांना देऊन टाकले होते आणि त्यांचं तिला काम सोडून नुसतं गप्पा चालू होतं मम्मीच्या त्यांच्या. जसं मी तुम्हाला म्हणलो होतो की खरं जीवन हे फक्त गावाकडले लोक जगतात ते आज तुम्ही आता बघून बी घ्या एकदा. कारण एवढी थंडी दुपारचं एवढं कडकून म्हणलं होतं आणि त्या टरबूज म्हणलं नादच खुळा आणि त्यात आपण कापी करायला डायरेक्ट आपल्या वहिनीकडे देऊन टाकलं होतं. त्याला सुगरण कापून तर झालं होतं. मग आपण त्याच्यावर ताव बी मारून घेणार होतो. आमच्या इकडे पोरं डायरेक्ट शेकूड डायरेक्ट हवेत करते या भाई अशी राहते शेकुडी आमची. या शेकुडी पाहिजे एक दिवस एखादं भेटणार 100% खरं. असे चाळे चालले ना आपण सहभाग घेतला नाही त्याच्यात मग आपण बी सहभाग घेऊन टाकले एकदा. नंतर आपला झाड डायरेक्ट खाली कोसळला होता. इथपर्यंत ब्लॉग बघत आले तेवढं फॉलो बी करून टाका.